हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधने. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण BCom 6 कॉर्पोरेट लॉ युनिट नंबर 2 ज्याचं नाव आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 यावरील जे काही महत्त्वाचे MCQs आहेत ते महत्त्वाचे MCQs आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला MCQsकडे जाऊया. तर पहिला MCQs आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज नोन ॲज इंडस्ट्रियल ॲक्शन. तर कोणतं असं इंडस्ट्रियल ॲक्शन आहे म्हणून म्हणजे खालीलपैकी कोणते ओळखले जाते इंडस्ट्रियल ॲक्शन म्हणून. तर त्याच्यामध्ये स्ट्राईक आहे, लॉकआउट आहे, पिकेटिंग आहे, गो स्लो आहे. तर या सर्वच्या सर्व ज्या ॲक्शन्स आहेत त्या इंडस्ट्रियल ॲक्शन म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दी फॉलोइंग इंडस्ट्रियल ॲक्शन हॅव बीन डिक्लेअर ॲज अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस अंडर 5th शेड्यूल अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 इन इंडिया. तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 1947चा जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे त्याच्या 5th शेड्यूलनुसार कोणती अशी ॲक्शन्स आहे, इंडस्ट्रियल ॲक्शन्स आहे जी डिक्लेअर करण्यात आलेली आहे की ती लेबर प्रॅक्टिससाठी अनफेअर आहे. तर त्याच्यापैकी कोणत्या कोणत्या आहेत, तर पिकेटिंग आहे, त्याच्यानंतर ॲक्ट्स ऑफ फोर्स ज्याला आपण व्हायलन्स म्हणतो, त्याच्यानंतर गो स्लो आहे, घेराव आहे. या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज अनफेअर आहेत. ठीक आहे, 5th शेड्यूलनुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ दी फॉलोइंग इंडस्ट्रियल ॲक्शन वॉज डिक्लेअर्ड ॲज कॉग्नायझेबल ऑफेन्स लायबल विथ इम्प्रोन्समेंट अँड फाईन बाय द कलकत्ता हायकोर्ट इन 1967. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कलकत्ता हायकोर्टामध्ये 1967मध्ये एक जजमेंट दिली होती. त्या जजमेंटनुसार खालीलपैकी कोणती इंडस्ट्रियल ॲक्शन्स आहे, कोणती औद्योगिक क्रिया आहे जी ज्याच्याद्वारे ज्यामध्ये असं डिक्लेअर करण्यात आलं होतं की ती जी क्रिया आहे ती क्रिया म्हणजे एक दखलपात्र गुन्हा समजण्यात येईल आणि त्यासाठी त्याला कारावास आणि त्याचबरोबर फाईनसुद्धा होईल, अशा प्रकारचं जजमेंट त्यावेळेस देण्यात आलेली होती. तर अशी कोणती क्रिया आहे जी गुन्हा समजण्यात येईल. तर त्याच्यामध्ये ऑप्शन सी जी आहे, घेराव ही जी इंडस्ट्रियल ॲक्शन्स आहे, ही इंडस्ट्रियल ॲक्शन्स एक ऑफेन्स समजण्यात येईल, एक गुन्हा समजण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा होईल, त्याच्यावर कारावाससुद्धा होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग केस इन इंडिया घेराव वॉज डिक्लेअर इल्लिगल बाय कलकत्ता हायकोर्ट इन सप्टेंबर 1967. म्हणजेच अशी कोणती म्हणजे कोणत्या केसमध्ये, विच ऑफ द फॉलोइंग केस इंडियाची जी घेराव होतं त्या घेरावच्या संदर्भामधली ती केस होती. ती केस म्हणजे ती सप्टेंबर 1967मध्ये कलकत्ता हायकोर्टामध्ये एक केस लढण्यात आली होती घेरावच्या बाबतीमध्ये. तर ती कोणती केस होती, तर त्या केसचं नाव काय होतं. तर त्याचं ऑप्शन आहे, जय इंजिनिअरिंग वर्क वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल. ऑप्शन एची ही जी आहे, जय इंजिनिअरिंग वर्क वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, ही केस होती. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, गो स्लो मीन्स काय म्हणू शकतो, स्लो डाऊन द स्पीड ऑफ द प्रोडक्शनचा स्पीड जो आहे हा स्लो डाऊन करणे, त्याला आपण गो स्लो असं म्हणतात. ठीक आहे, ऑप्शन सी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच इंडस्ट्रियल ॲक्शन इज असोसिएटेड विथ द नेम ऑफ महात्मा गांधी. महात्मा गांधी जे इंट्रोड्यूस म्हणजे महात्मा गांधींनी सर्वात अगोदर इंट्रोड्यूस करण्यात आलेली जे एक ॲक्शन आहे, ती ॲक्शन इंडस्ट्रियल ॲक्शन आता सध्या प्रचलित आहे. तर ती कोणती आहे, तर सगळ्यांनाच माहीत आहे, सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजींनी स्वातंत्र्य लढा दिलेला होता. तर त्याच्यामुळे ऑप्शन सी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इंडस्ट्रियल ॲक्शन आर मोस्टली adopted by the
व्हाईट कॉलर एम्प्लॉईज. जे व्हाईट कॉलर एम्प्लॉईज आहेत, व्हाईट कॉलर एम्प्लॉईज म्हणजेच जे ऑफिसमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत, ते एम्प्लॉईज मोस्टली खालीलप्रमाणे इंडस्ट्रियल ॲक्शन ॲडॉप्ट करतात. तर ती कोणती ॲक्शन आहे? तर ती म्हणजे ऑप्शन सी, गो स्लो अँड वर्क टू रूल. म्हणजेच ते काम म्हणून आपण प्रोडक्शनचा जो काम आहे, जो वर्क आहे, तो स्लोपणे करायला लागतात आणि प्रत्येक काम म्हणजे रूलनुसारच करतात, नियमानुसारच करायचं अशा प्रकारे. कारण की ते सॅटिस्फाईड नसतात, समाधानी नसतात. ते आपल्या एक प्रकारचं काम बंद आंदोलन त्यांचं चालू असते, ज्याला आपण गो स्लो म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच इंडस्ट्रियल ॲक्शन इज रेअरली यूज इन इंडिया. खूप रेअरली यूज होते या इंडस्ट्रियल ॲक्शनचा. तर ते कोणती आहे? बॉयकॉट. ऑप्शन सी, बॉयकॉट ही जी इंडस्ट्रियल ॲक्शन आहे, या ॲक्शनचा खूप रिअरली यूज इंडियामध्ये होतो. विच ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्रियल ॲक्शन हॅज बीन रिकग्नाइज ॲज लॉफुल अँड परमिटेड अंडर द ॲक्ट. म्हणजे अशी कोणती इंडस्ट्रियल ॲक्शन आहे जी लॉफुल आहे आणि ती म्हणजे ॲक्टनुसार परमिटेडसुद्धा आहे. तर अशी कोणती आहे? तर ती म्हणजे नंबर ए, स्ट्राईक अँड लॉकआउट. तर स्ट्राईक्स अँड लॉकआउट्स ही ज्या इंडस्ट्रियल ॲक्शन्स आहे, ह्या इंडस्ट्रियल ॲक्शन्स ह्या लॉफुल आहेत आणि परमिटेड आहे. ॲक्टने परमिट करण्यात आलेलं आहे, परमिशन दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, द मेथड ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग रेफर्स टू ऑप्शन ए, बी, सी, डी. त्याच्यामध्ये सांगितले आहे की कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय रेफर करत असते. मेथड म्हणजे अशी ही जी मेथड आहे काय याच्यामध्ये काय काय रेफर करण्यात येते. तर त्याच्यामध्ये ऑप्शन ए पहा. ऑप्शन एमध्ये काय सांगितलेलं आहे? डायरेक्ट म्हणजे जो करेक्ट ॲन्सर आहे तोच बघा. करेक्ट ॲन्सर बी आहे. काय सांगितलेलं आहे? निगोशिएशन्स बिटवीन एम्प्लॉयर्स रिप्रेझेंटेटिव्ह अँड ट्रेड युनियन रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजेच कलेक्टिव्ह बार्गेनिंग कोणा दोघांमध्ये होत असते? तर कलेक्टिव्ह बार्गेनिंग हे दोन व्यक्तीमध्ये, दोन पक्षामध्ये होत असते. त्याच्यामध्ये एक तर एम्प्लॉयरचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि ट्रेड युनियनचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे श्रमिक आणि सेवायोजक यांचे दोघांचेही रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यानंतरच ती बार्गेनिंग चालत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, हू हॅज फर्स्ट मेड यूज ऑफ द टर्म कलेक्टिव्ह बार्गेनिंग. तर सर्वात अगोदर जी कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे सर्वात अगोदर जो फर्स्ट मेड आहे ते कोणं केली? हू हॅज फर्स्ट मेड यूज ऑफ दी म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा यूज सर्वात अगोदर कोणी केलेला होता? तर त्याचा करेक्ट ॲन्सर आहे सिडनी वेब, ऑप्शन सी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ दी फॉलोइंग इज हेल्पफुल इन द प्रोसेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. म्हणजे कोणती विच ऑफ दी फॉलोइंग हेल्पफुल प्रोसेस, खालीलपैकी कोणती हेल्पफुल प्रोसेस आहे जी कलेक्टिव्ह बार्गेनिंगसाठी हेल्पफुल आहे, मदत करणारी आहे, आवश्यक आहे? तर त्याच्यामधला ऑप्शन ए आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कन्सिलिएशन अँड मेडिएशन. म्हणजेच आपण का म्हणू, आपण त्याला मध्यस्थी करणे आणि समन्वय साधणे. ही जी ॲक्टिव्हिटीज आहे, ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस हेल्पफुल आहे बार्गेनिंगमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इफ representatives of an employer and trade union meet together and discuss the term and condition of employment with the view to reaching and agreement, the process is called. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारची एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ एम्प्लॉयरचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि ट्रेड युनियन्स मेड टुगेदर, आणि ट्रेड युनियन्स हे दोन पक्ष एकत्रित येतात
टुगेदर एकत्रित येतात, मीट टुगेदर अँड डिस्कस द टर्म, आणि त्याच्यानंतर ते विचारविनिमय करतात टर्म अँड कंडिशनवर ऑफ दी एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामधल्या टर्म्स अँड कंडिशनवर ते विचारविनिमय करतात, डिस्कस करतात. तर आणि त्याच्यानंतर ते एका व्ह्यूला जात असतात, आणि त्याच्यानंतर तो व्ह्यू जो आहे एक काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये एक ॲग्रीमेंट होतो, एक काहीतरी ठरतं, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काहीतरी ठराव होतो, आणि मग त्याच्यानंतर ते ॲग्रीमेंटपर्यंत येतात. तेव्हा या ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर या प्रोसेसला आपण म्हणतात कलेक्टिव्ह बार्गेनिंग. ज्या कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये काय होतं, तर सेवा आयोजकाचे काही रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्याच्यानंतर श्रमिकांची रिप्रेझेंटेटिव्ह. तर श्रमिकांची रिप्रेझेंटेटिव्ह करणारी कोणती असते संघटना, ती म्हणजेच युनियन असते, ज्याला आपण ट्रेड युनियन म्हणतो. तर ट्रेड युनियन आणि जे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ एम्प्लॉयर आहेत ते एकत्रित येतात, एकत्रित बसतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये डिस्कस चालते कशाबद्दल, एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये, वेजेसच्या बाबतीमध्ये किंवा सॅलरीच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये डिस्कस चालते, आणि त्याच्यानंतर ते ठरलं की मग त्याच्यानंतर ते एक कॉन्ट्रॅक्ट म्हणण्यापेक्षा एक ॲग्रीमेंट करतात. आणि ही जी प्रोसेस असते, ही प्रोसेस एक बार्गेनिंग प्रोसेस असते, तर तिला कलेक्टिव्ह बार्गेनिंग असे म्हणतात. सामूहिक सौदा शक्ती किंवा सामूहिक सौदा असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन अरेंजमेंट अराइव्ड ॲट बाय द पार्टीज अँड अप्रूव्ड बाय अ लेबर कोर्ट ऑफ ट्रिब्युनल इज कॉल्ड, म्हणजेच का म्हणू आपण त्याला, याला म्हटलं जाते. तर याचा अर्थ होतो की एक ॲग्रीमेंट अराइव्ड होतो कोणाकडून, दोन्ही पार्टीकडून, जे दोन्ही पक्ष असतात दोन्ही पक्षांकडून, म्हणजेच कोणतं, मालक आणि नोकर. मालक नोकर म्हणण्यापेक्षा सेवा आयोजक आणि श्रमिक ह्या दोन्ही पार्टीकडून एक ॲग्रीमेंट होतो. दोन्हीचे म्हणजे कुठेतरी एकत्रित येतात, आणि एकत्रित येऊन एक पॉईंट्स असतो ज्याच्यामध्ये दोघांची संमती होते आणि एक ॲग्रीमेंट बनतो. आणि ॲग्रीमेंट बनल्यानंतर तो ॲग्रीमेंट अप्रूव्ह करण्यात येते, संमती घेण्यात येते, किंवा एका कोर्टामध्ये, लेबर कोर्टामध्ये किंवा ट्रिब्युनलमध्ये एकत्रित येऊन त्याच्यावर संमती मिळवण्यात येते, त्याच्यावर अप्रूव्ड करण्यात येते. तेव्हा त्याला काय म्हणतात, तर तेव्हा त्याला कन्सेंट अवॉर्ड असे म्हणतात. कन्सेंट अवॉर्ड म्हणजे त्याला संमती पुरस्कार, मराठीमध्ये त्याला म्हणतात संमती पुरस्कार असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ दी फॉलोइंग विकनेसेस कलेक्टिव्ह बार्गेनिंग, म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या काही कमजोऱ्या आहेत, काही गोष्टी चुकीच्या आहेत. त्या कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये काय विकनेसेस आहे, तर ते सांगितलेलं आहे. तर ऑप्शन नंबर डी जे आहे, ऑल ऑफ दी अबोव, सर्वच्या सर्व ह्या विकनेसेस आहेत. म्हणजेच कोणतं, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इंटर युनियन रिव्हॉल्वरीज आहे. इंटर युनियन रिव्हॉल्वरीज म्हणजेच का म्हणू आपण त्याला, अंतर्गत दुश्मनी, म्हणजे दोन युनियनमध्ये अंतर्गत दुश्मनी असेल, कारण की श्रमिकांचे सुद्धा अनेक युनियन्स आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा पक्ष घुसलेले आहेत, काही BJP, काही काँग्रेस, काही बहुजन, काही हे ते. तर त्याच्यामुळे अंतर्गत कलह ऑलरेडी त्यांच्यामध्ये आहे, हा त्याच्यामधला एक विकनेस आहे. त्याच्यानंतर ॲब्सन्स ऑफ द कलेक्टिव्ह बार्गेनिंग लेजिस्लेशन, म्हणजेच कायद्याची अनुपस्थिती आहे. जी कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये कायद्याची उपस्थिती पाहिजे, ती कायद्याची अनुपस्थिती आहे. त्याच्यानंतर आहे हॉस्टिलिटी अमॉंग पार्टीज, म्हणजेच ज्याला आपण म्हणू, याचा अर्थ म्हणजेच ज्या काही पार्टीज आहेत त्या पार्टीमध्ये ऑलरेडी एकमेकांबद्दल द्वेष आहे. दोन्ही पार्ट्या ज्या आहेत, म्हणजे श्रमिकांची पार्टी आणि सेवा आयोजकांची पार्टी, हे एकमेकांचा द्वेष करतात. त्याच्यामुळे हॉस्टिलिटी अमॉंग द पार्टीज. तर ह्या सगळ्या ज्या विकनेसेस आहेत, ह्या विकनेसेस कशाच्या आहेत, कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या विकनेसेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर पहा, अकॉर्डिंग टू V.V. गिरी, विच वन इज द बेस्ट मेथड फॉर द स्टेटमेंट ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्युटेट्स. तर त्याच्यामध्ये V.V. गिरीच्या अनुसार कोणती अशी बेस्ट मेथड आहे, किंवा जी इंडस्ट्रियल डिस्प्यूट सेटलमेंट करण्याची एक चांगली मेथड आहे, एक बेस्ट मेथड आहे. तर कोणती मेथड आहे,
ऑप्शन डी कलेक्टिव्ह बार्गेनिंग, म्हणजे दोन्ही पार्ट्या आमोरासमोर बसवा आणि दोन्हीमध्ये त्यांची डिस्प्यूट्स मांडायला लावा आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून बार्गेनिंग करून एकमेकांना, म्हणजे काही ते सोडतील, काही ते म्हणजे काय म्हणू आपण त्याला, त्यांच्यामध्ये कन्सेंट होईल आणि कन्सेंट झाल्यानंतर एक ॲग्रीमेंट तयार होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारची एक मेथड व्ही व्ही गिरी यांच्यानुसार, अकॉर्डिंग व्ही व्ही गिरी यांच्यानुसार एक बेस्ट वे आहे, बेस्ट मेथड आहे, असं त्यांचं मत आहे. ऑप्शन डी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हेन अ डिस्प्यूट इज सेटल बाय द प्रोसेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज द डॉक्युमेंट अराइव्ड अ इज कॉल्ड. याचा अर्थ होतो, यात सांगितलेलं आहे, जेव्हा डिस्प्यूट जो होतो, डिस्प्यूट म्हणजेच का म्हणू आपण त्याला, जो संघर्ष आहे तो सेटल्ड होतो, म्हणजे सुटल्या जातो. जो डिस्प्यूट आहे तो सेटल झाल्यानंतर एक कलेक्टिव्ह बार्गेनिंगची जी काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपण डॉक्युमेंटवर लिहित असतो आणि डॉक्युमेंट अराइव्ड करण्यात येते. तर तो डॉक्युमेंट अराइव्ड करण्यात येते, म्हणजेच त्यांची जी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे एका डॉक्युमेंटवर लिहिण्यात येते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर साईन घेण्यात येते. तर त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो, करार म्हणतो. दोघांमध्ये, दोन पार्ट्यामध्ये करार होतो. ठीक आहे. तर तो जो डॉक्युमेंटेशन आहे, तो डॉक्युमेंट अराईव्ह होतो, त्याला काय म्हणतात, त्याला ॲग्रीमेंट म्हणतात. ठीक आहे. तर तो आहे ऑप्शन बी, ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. व्हेन ॲन ॲग्रीमेंट इज अराइव्ड अँड इन प्रोसेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग अँड इज रजिस्टर्ड विथ कॉन्सिलिएशन्स ऑफिसर्स इट इज कॉल्ड. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, जो काही ॲग्रीमेंट आहे तो ॲग्रीमेंट अराइव्ड झाल्यानंतर त्याची नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती कलेक्टिव्ह बार्गेनिंग जी आहे आणि त्याच्यानंतर रजिस्टर्ड विथ द काउन्सिलिंग ऑफिसरकडून तो रजिस्टर्ड करण्यात येते. ते जे काही ॲग्रीमेंट, जे काही ठराव झालेला आहे ते ठराव तो कॉन्सिलिएशन्स ऑफिसरकडून तो रजिस्टर्ड करण्यात येते. तेव्हा त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात कन्व्हर्टेड सेटलमेंट असे म्हणतात. ठीक आहे. त्याला म्हणतात कन्व्हर्टेड सेटलमेंट, ऑप्शन बी. त्याच्यानंतरच पहा, द डेफिनेशन ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग दॅट इज द निगोशिएशन्स about working conditions and terms of employment between an employer, a group of employers, or one of the more employers organizations on the one hand and one or more representative workers organization on the other with a view to reaching agreement was given by. याचं करेक्ट ॲन्सर आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आता याला जर केलं तर याचं जर पहा, निगोशिएशन अबाउट वर्किंग कंडिशन्स अँड टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, वर्किंग कंडिशन आणि टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंटबद्दल जेव्हा बिटवीन एम्प्लॉयरचे ग्रुप ऑफ एम्प्लॉयर्स, म्हणजे बिटवीन एम्प्लॉयर, अ ग्रुप ऑफ एम्प्लॉयर और वन आर मोर एम्प्लॉयर्स ऑर्गनायझेशन, एक किंवा दोन एम्प्लॉयरच्या ऑर्गनायझेशन किंवा मालक लोकांची जी काही सेवायोजकांची जी काही संघटना आहे त्या संघटना, एक किंवा दोन, आणि त्याच्यानंतर वन ऑफ द वन हँड ऑन दी वन हँड अँड वन ऑफ दी मोर रिप्रेझेंटेटिव्ह वर्कर्स ऑर्गनायझेशन, आणि अनेक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह, हे जेव्हा एकत्रित येतात आणि काय म्हणतात, वर्कर्स ऑर्गनायझेशन ऑन अदर विथ द व्ह्यू द रिचिंग ॲग्रीमेंट, आणि एकत्रित येऊन ते ॲग्रीमेंट करतात, तेव्हा त्या वॉज गिवन बाय, त्याला काय म्हणू आपण, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर त्याला म्हणतात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. हे मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये एकापेक्षा अनेक सेवायोजक आणि एकापेक्षा अनेक श्रमिक संघटना जेव्हा एकत्रित येतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सेटलमेंट होत असते की अनेक टर्म्सबद्दल, अनेक कंडिशन्सबद्दल, अनेक इंटरनॅशनल जे लॉ आहेत त्याच्याबद्दल. तर अशा प्रकारचं जी काही डेफिनेशन्स आहे, तर ही डेफिनेशन्स आहे
ही डेफिनेशन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची डेफिनेशन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट अ सब्जेक्ट मॅटर फॉर कलेक्टिव्ह बार्गेनिंग. म्हणजेच खालीलपैकी ही एक सब्जेक्ट मॅटर नाही, तर ही एक कलेक्टिव्ह बार्गेनिंग आहे. तर ते कोणतं आहे? म्हणजेच याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की खालीलपैकी ही कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या मॅटरमधली नाही आहे. तर कोणती अशी जी आहे जी कलेक्टिव्ह बार्गेनिंग नाही आहे? तर त्याच्यामध्ये वेज ऑन अलाउन्स हे कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये येत असते. त्याच्यामध्ये डिस्प्यूट असते वेज अँड अलाउन्सेसबद्दल. त्याच्यानंतर अवर ऑफ वर्क अँड डिअरनेस अलाउन्सबद्दल किंवा वर्क अवरबद्दलसुद्धा बार्गेनिंग होत असते. त्याच्यानंतर वेलफेअर फॅसिलिटीबद्दलसुद्धा बार्गेनिंगमध्ये हा विषय आहे. त्याच्यानंतर लेबर मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हा जो विषय आहे, लेबर मॅनेजमेंट अँड कोऑपरेटिव्ह, हा बार्गेनिंगच्या बाहेरचा आहे, कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या बाहेरचा सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या बाहेरचा जो सब्जेक्ट आहे, मॅटर आहे, तो मॅटर कोणता आहे? तर तो मॅटर आहे डी, ऑप्शन डी. त्याच्यानंतर विच ऑफ दी फॉलोइंग मशिनरीज इन इंडिया कॅन बी सेड टू बी अ फोरम ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. तर याच्यामध्ये ऑप्शन आहे डी. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विच ऑफ दी फॉलोइंग मशिनरीज, म्हणजेच अशी कोणती यंत्रणा आहे, इंडियाची अशी कोणती यंत्रणा आहे, कॅन बी सेड टू बी फॉरम ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या संदर्भामधली अशी इंडियामधली अशी कोणती यंत्रणा आहे? तर ती यंत्रणा आहे, ती आहे ट्रिपरटाईल वेज बोर्ड. त्रिपक्षीय का म्हणून वेजला आपण वेज बोर्ड म्हणजेच वेज बोर्ड, ज्याला आपण श्रमिकांचा मोबदला मिळतो ते वेज बोर्ड. ठीक आहे. तर ऑप्शन डी याचा करेक्ट आन्सर आहे. मजुरी म्हणतो आपण, मजुरी म्हणजे त्रिपक्षीय मजुरी मंडळ. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, विच ऑफ दी फॉलोइंग रिप्रेझेंटेटिव्ज आर नॉट इन्क्लुडेड इन द प्रोसेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. तर कोणते असे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत जे कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये इन्क्लूड होत नाही? तर कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये कोणाचे रिप्रेझेंटेटिव्ह कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये इन्क्लूड होत नाही? तर ते म्हणजे गव्हर्मेंट रिप्रेझेंटेटिव्ह ही कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये इन्क्लूड होत नाही. तर कोण होत असते कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये इन्क्लूड? त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असते एक म्हणजे एक पक्ष सेवायोजकाचा आणि दुसरा पक्ष श्रमिकांचा. म्हणजेच काय, एम्प्लॉयर आणि दुसरा एम्प्लॉई. एम्प्लॉयरचं एक ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉईचं ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट अ पर्पज ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. खालीलपैकी कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा उद्दिष्ट नाही आहे. कोणता उद्दिष्ट नाही आहे? नंबर सी आहे वेस्ट मिनिमायझेशन अँड पोल्युशन कंट्रोल. हा कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा पर्पज नाही. ठीक आहे. बाकी सगळे पर्पज आहेत, बाकी सर्व सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट. त्याच्यानंतर आहे डिटर्मिनेशन ऑफ टर्म्स अँड कंडिशन ऑफ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, हे दोन्ही आहेत. परंतु वेस्ट मिनिमायझेशन अँड पोल्युशन कंट्रोल हे मात्र त्याचं पर्पज नाही आहे. त्याच्यानंतर आहे विच ऑफ दी फॉलोइंग रिकमेंडेड फॉर दी फर्स्ट टाईम एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ ट्रिपरटाईल बॉडी इन इंडिया. म्हणजे खालीलपैकी कोणती अशी रिकमेंडेड फर्स्ट टाईम एस्टॅब्लिश ऑफ त्रिपक्षीय बॉडी आहे जी इंडियामध्ये तयार झालेली आहे? तर ती जी आहे ती आहे रॉयल कमिशन इन लेबर इन इंडिया. द रॉयल कमिशन ऑन लेबर इन इंडिया. नेक्स्ट पहा, ट्रिपरटाईल बॉडीज मीन्स बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ. त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे लेबर, एम्प्लॉयर्स अँड गव्हर्मेंट.
तर त्रिपक्षीय जी बॉडी आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बॉडीजचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये कन्सिस्टिंग करत असतात, कोणते कोणते त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. तर त्याच्यामध्ये लेबरचे रिप्रेझेंटेटिव्ज असतात, एम्प्लॉयरचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि ह्या दोघांचेही सेटलमेंट घडवून आणण्यासाठी गव्हर्मेंटचे सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह असतात. तर तिसरा पक्ष हा गव्हर्मेंटचा असतो आणि गव्हर्मेंट ह्या दोन्ही पक्षांना सेटलमेंट करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, हू प्रिसाइडेड ओव्हर द फर्स्ट मीटिंग ऑफ दी ट्रिपरटाईल लेबर कॉन्फरन्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे B.R. आंबेडकर. जी पहिली मीटिंग झाली होती, फर्स्ट मीटिंग ऑफ त्रिपक्षीय लेबर कॉन्फरन्सची जी पहिली मीटिंग झालेली होती, म्हणजे त्रिपक्षीय श्रमिक परिषदेची पहिल्या मीटिंगचे प्रेसिडेंट अध्यक्ष हे B.R. आंबेडकर होते, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर आहे द इंडियन लेबर कॉन्फरन्स मीट्स वन्स. म्हणजे इंडियन लेबर कॉन्फरन्स ही कितीदा, म्हणजे वर्षातून कितीदा होत असते, तर एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी होत असते. ऑप्शन बी. त्याच्यानंतर हू प्रेसिडेंट ओव्हर द फर्स्ट सेशन ऑफ दी कॉन्फरन्स ऑफ लेबर मिनिस्ट्री हेल्ड इन द न्यू दिल्ली ऑन 23 जानेवारी 1940. तर 23 जानेवारी 1940ला लेबर मिनिस्ट्रीच्या मार्फत एक कॉन्फरन्स घेण्यात आलं होतं. त्या कॉन्फरन्सचं म्हणजे कॉन्फरन्सच्या फर्स्ट सेशनचे प्रेसिडेंट कोण होते, तर त्याचे प्रेसिडेंट होते ऑप्शन सी रामास्वामी मुदलियार. रामास्वामी मुदलियार हे जे कॉन्फरन्स झाले होते त्याचे पहिल्या सेशनचे प्रेसिडेंट होते. त्याच्यानंतर नेक्स्ट झालं. तर हे सर्व जे MCQs आहे आजच्यापुरते एवढेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नवीन एखादा सब्जेक्ट किंवा नवीन एक युनिट बघू. थँक्यू.